हाय स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्डचा लेसन नंबर 5चा आपण न्यूमरिकल्स जे आहेत ते बघणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये बघा आता पहिलं की हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. आता बघा की 5 किलोग्राम वस्तुमान असलेल्या म्हणजे मास असलेल्या पाण्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. आता 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे म्हणजे पाण्याचं वजन किती आहे की हाऊ मच हीट म्हणजे 5 kg ऑफ वॉटर म्हणजे पाणी किती आहे. सपोज 5 kg. ओके, आणि एक मिनिट, हे बघा हे 5 किलो हे सपोज ॲक्च्युली पाणी लिटरमध्ये असतं पण ते वजन सांगितलं आहे पाण्याचं, तेवढं आहे 5 kg. आणि ते ऑलरेडी किती आहे 20 डिग्री सेल्सिअस ऑलरेडी ते गरम आहे. आणि 20 डिग्रीपासून आता त्याला आपण हीट द्यायला सुरुवात केली तर ते कितीपर्यंत 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तर किती आतमध्ये 5 kgला 5 kgसाठी तो किती उष्णता म्हणजे किती हीट घेईल. ओके, तो किती हीट एनर्जी आपल्याला त्याला नेसेसरी आहे. ओके, तर चला आता गिव्हनमध्ये काय काय म्हणजे काय काय दिलेलं आहे आपल्याला. 5 kg मास आहे आपलं पाण्याचं, एम झालं 5 kg. सी म्हणजे माहिती आहे तुम्हाला आपल्याला की आतापर्यंत मी तुम्हाला शिकवलं आहे की सी म्हणजे त्याची विशिष्ट उष्माधारकता. म्हणजे याच्यात जर तुम्ही बघाल तर सी म्हणजे स्पेसिफिक हीट. आता आपण तो जो टॉपिकशी घेतला तो. ओके, त्याच्यानंतर मग आता इथे आपल्याला सी काय मिळालं 1 किलो कॅलरी ऑब्लिक किलो पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. आणि चेंज इन टेम्परेचर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की डेल्टा टेम्परेचर मग ते किती आहे 100 - 20 म्हणजेच 80 डिग्री सेल्सिअस एवढं हे काय आहे तापमानातील बदल. म्हणजे पहिले 20 वर होतं मग 100 पर्यंत आपल्याला करायचं आहे. ओके, तर चला आता आपण आता आपल्याला किती हीट लागणार आहे द्यावी लागणारी हीट म्हणजे हीट नेसेसरी हीट एनर्जी किती नेसेसरी आहे ते जर काढायचं असेल तर आपण काय करणार आहोत की एम इंटू सी इंटू डेल्टा टी. तर एमची व्हॅल्यू आहे 5 kg, सी 1 कॅलरी म्हणून 1 आणि 80 हे त्याचं काय आहे तापमानातील बदल म्हणजेच काय की जे हीटमध्ये रेज झालं ते. मग जर सगळ्यांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर आलं 400 किलो कॅलरी. 400 किलो कॅलरी हे आपल्याला आन्सर म्हणजे एवढं आपल्याला ते जे आहे टेम्परेचर रेज करण्यासाठी म्हणजे तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता. ओके, तर याच्यामध्ये पण तसंच येईल आपलं. आधी इथे फॉर्म्युलाच फक्त त्यांनी लिहिलेला आहे. मग एम इंटू सी इंटू डेल्टा सी. मग हे सगळं केल्यानंतर 400 किलो कॅलरी आन्सर आलं. म्हणजे हेन्स द हीट एनर्जी नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ वॉटर इज 400 किलो कॅलरी. अतिशय इझी सम्स आहे. आता दुसरं सम बघूया. आता दुसऱ्या सममध्ये काय बघा, अ कॉपर स्पियर म्हणजे कॉपरचा एक स्पियर आहे म्हणजे गोल आहे. तो किती आहे 100 ग्रॅम मास इज हीटेड टू रेज टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस अँड इज रिलीज इन वॉटर ऑफ मास 195 ग्रॅम. ओके, ये मी तुला इन करते. ओके, and temperature 20 degree Celsius in copper calorimeter. If the mass of calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water?
ओके, ए जस्ट अ मिनिट. हां, वेट मिनिट. यश, हां इतक्यात आलेला होता ना. तर बघा, यशचे 2-2 कस काय दिसतंय यश? यश टीचर ते माझ्या पप्पाचं होतं तो मोबाईल. ओके, नो प्रॉब्लेम नाही. हां ठीक आहे. तर चला आता आपण जो क्वेश्चन वाचला तो, की मी तुम्हाला सांगितलं की कॉपरचा स्पियर आहे म्हणजे तांब्याचा गोळा आहे. तो किती, त्याचं मास किती आहे, त्याचं वस्तुमान किती आहे, 100 ग्रॅम. किती आहे, 100 ग्रॅम हे त्याचं मास आहे. म्हणजे एम किती झालं आपलं, 100 ग्रॅम. कसलं, पहिलं आपलं तांब्याच्या त्या गोळ्याचं. कॉपर स्पियरचं वजन म्हणजे मास. आता 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता देऊन 195 स्क्रीन ग्रॅम. दिसत नाहीये. नाही का, हे काय आहे इतक्या, तुम्ही का नाही बोलले? दिसतेय का? रिझ्यूम युअर प्रेझेंटेशन. दिसतंय? हां, माझ्या याच्यात दिसत नाही टीचर. परत करते मी. स्टॉप प्रेझेंटिंग करून पुन्हा मी. ओके. ठीक आहे, आता बघ, दिसते. आता दिसतेय ना. ओके. हां, तर बघा आता की परत सांगते पहिल्यापासून मी की एक तांब्याचा गोळा आहे म्हणजे कॉपरचा स्पियर आहे, त्याचं वजन आहे 100 ग्राम. ओके, नंतर तो गोळा काय केलं, त्याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली आणि नंतर तो 195 ग्राम वस्तुमान व 20 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडल्या. एक कॅलरी मापी आहे, त्याचं वस्तुमान किती आहे, 195 ग्रॅम आणि 20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्या पाण्यामध्ये तो सोडला. तर कॅलरी मापीचे वस्तुमान म्हणजे 50 ग्राम असल्यास मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल ते आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये बघा की पहिले काय केलं की समजा जे मिश्रण आहे ते जास्तीत जास्त तापमान T डिग्री सेल्सिअस आहे. ओके, म्हणजे सपोज आता पहिले तर बघा स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर ती किती आहे 0.1 कॅलरी पर ग्रॅम. ओके, 0.1, कारण इथे 100 डिग्री सेल्सिअसला ते आपल्याला तापवलेलं आहे. आणि त्यांनी इथे दिलेली आहे तांब्याची, आपण लेसन शिकताना त्याच्यामध्ये एक चार्ट बघितला बघा, त्याच्यामध्ये कॉपरचं जो स्पेसिफिक हीट आहे ती आहे 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस, त्याच्यामुळे ती दिलेली आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं आपल्याला की सोर्स म्हणून मग स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरी मीटर, कॅलरी मीटरची पण मग स्पेसिफिक हीट किती असणार आहे 0.1. ओके, कारण तो पण कॉपरचंच बनलेला आहे, त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे कॉपर कॅलरी मीटर, कॉपरचंच बनलेलं आहे. ओके, सपोज द कॉपर बॉल वॉटर अँड द कॅलरी मीटर अटेन फायनल टेम्परेचर T. मग हीट आता पहिले काय बघा की आता पहिले आपल्याला काढायचं आहे हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट. तो जो सॉलिड ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडून किती हीट लॉस्ट झाली इज इक्वल टू मग त्या वॉटर कॅलरी मीटर मधल्या वॉटरने किती हीट गेन केली प्लस हीट गेन बाय द कॅलरी मीटर, आणि कॅलरी मीटरने म्हणजे त्या कॅलरी मीटर मधल्या वॉटरने किती हीट घेतली आणि त्या कॅलरी मीटरने पण किती हीट घेतली. हे सपोज कॅलरी मीटर आहे तर ह्याने पण किती हीट गेन केली आणि याच्या आत असलेल्या पाण्याने पण किती हीट गेन केली, म्हणजेच त्या सॉलिड ऑब्जेक्टने किती हीट लॉस्ट केली, हे आपल्याला आन्सर
मिळेल. ओके, मग हीट लॉस्ट बाय द कॉपर बॉल इज इक्वल टू मास ऑफ कॉपर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर म्हणजे एम इंटू सी इंटू डेल्टा टेम्परेचर. ओके, तर अशा पद्धतीने हे आपल्याला काय मिळालं, याचा फॉर्म्युला मिळाला. तर मग आता हीट, आता जी हीट आहे कॉपर बॉलची, पहिला आपला क्यू असतो. मी तुम्हाला जेव्हा हे शिकवलं होतं, हे बघा, पहिला जो हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे क्यू इज इक्वल टू, मग आता इथे काय आलं, मास ऑफ कॉपर 100 ग्रॅम, स्पेसिफिक हीट किती आहे 0.1 आणि डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ द बॉल 100 मायनस टी, कारण इथे आपल्याला हा आपण टेम्परेचर टी धरला आहे, म्हणजे 100 मधून एक स्पेसिफिक जे टेम्परेचर आहे टी ते आपण काय केलं, मायनस केलेलं आहे. ओके, मग याच्यात पण सेम की आता इथे जे वस्तूचे गोळ्याचे वस्तुमान किती आहे 100 ग्रॅम, त्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे 0.1 आणि तापमानातील घट म्हणजे आपल्याला आहे ना 100 ग्रॅम हे इथपर्यंत आपण तापवलं होतं आणि त्याच्यातून मायनस आपण किती केले, ती हीट जी आहे त्या मिश्रणाचं आपल्याला तापमान जे आहे ते माहिती नाही म्हणून आपण त्याला टी धरलं, मग ती जी आहे ते टेम्परेचर आहे. पूर्वी आपल्याला पहिल्या सममध्ये 80 दिलेलं होतं म्हणजे 100 मायनस टी. ओके, तर मग आता हे आपल्याला क्यूचं मिळालं, क्यू इज इक्वल टू 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस टी. ओके, आता जर आपल्याला Q1 काढायचं आहे म्हणजे पाण्याने घेतलेली हीट, Q म्हणजे पाण्याला मिळालेली उष्णता किंवा पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. हे बघा, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता म्हणजेच काय Q1. तर आता आपल्याला दुसऱ्याच्यात आपल्याला Q1 काढायचं असेल तर त्याचं मास इंटू सी इंटू डेल्टा टी. मग आता त्याचं पाण्याचं वस्तुमान 195 ग्रॅम इथे बघा, त्याची उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट किती आहे त्याची 1, आपण ते चार्टमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तापमानातील वाढ किती झाली आहे की 100, याच्यामध्ये बघा 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान, म्हणजे आता इथे पहिले किती होतं त्याच्यामधलं हीट जे आहे ती किती आहे 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच फायनल तर माहिती नाही आपल्याला, म्हणजे टी -20. ओके, हे झालं आपलं Q1. आता Q2 काढायचं आहे. ओके, याच्यात पण सेम तसंच Q1 काढताना m इंटू मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट इंटू हीट जी झाली इन्क्रीज ती. ओके, तो T -20. ओके, तर आता तिसरं जे आहे आपल्याला काढायचं काय आहे Q2. आता Q2 म्हणजे काय की Q2 म्हणजे पाण्याने कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता. Q2 म्हणजेच काय की हीट गेन बाय द कॅलरी मीटर. मग कॅलरी मीटरचं मास किती आहे 50, स्पेसिफिक हीट किती आहे 0.1 आणि इन्क्रीज इन टेम्परेचर किती आहे तो पण 20 आहे, म्हणजे 100 मधून 20 मायनस केला. ओके, 100 नाही, टी मधून -20 केला. ओके, मग आपल्याला अशा पद्धतीने Q1 मिळाला, Q2 पण मिळाला आणि Q3 आणि Q पण मिळाला. पहिले आपण Q काढला, मग Q1 आणि हा Q2. आता आपला फायनल फॉर्म्युला असा आहे Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. तर Q आपल्याला मिळेल म्हणजे त्या तांब्याच्या गोळा जो आहे त्याने किती हीट गमावली. हे जर हीट लॉस्ट बाय कॉपर बॉल जर आपल्याला काढायचा असेल तर Q1 प्लस Q2 करावं लागेल. तर चला, तर मग Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. मग Q किती दिलेला आहे 100 इंटू, हे बघा हा Q हा दिलेला आहे
Q1 आणि हा दिलेला आहे Q2. ओके, तर बघा आता याच्यामध्ये 100 इंटू 0.1 जर केलं तर एक नंतर पॉईंट आहे म्हणून मग हा पॉईंट पुढे घर सरकला, म्हणजे याचा आन्सर आलं 10 आणि मग 100 मायनस टी तसाच. मग याच्यामध्ये बघा की 9.195 इंटू 1 इंटू हा इंटू 1 म्हणजे किती आलं 195 आणि टी मायनस 12 म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार प्लस या दोघांचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. चला मग हा 195 इंटू टी मायनस 20 तसाच हा इथे पण एक पॉईंट असल्यामुळे एक घर पुढे सरकलं मग 5 आन्सर आलं आणि टी मायनस 20 हा तसाच. ओके, मग आता 195 प्लस 5 किती झालं 200 आणि हा टी मायनस 20 आणि टी मायनस 20 हे बघा. हा जो आहे हा तसाच्या तसा राहणार टी मायनस 20, पण याच्या पुढे कोण आहे हा नंबर आहे हा एक नंबर आहे, मग तो आला ह्या दोघांचं ॲडिशन झालं, मग ॲडिशन होताना 200 आलं. मग आता याने याला मल्टिप्लाय केलं 100, 10ने याला मल्टिप्लाय केलं 10t. मग आता याच्यामध्ये बघा 100 ने 1000 मधून 10 मायनस करा. मग आता इथे बघा एक मिनिट 100 मधून 10 नाही 1000 घेतले आपण. आता हा 1000 आणि इथे काय मायनस 10t इज इक्वल टू 200t मायनस 20. मग याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर सॉल्व केलं तर बघा 200 इंटू टी किती झालं 200t. त्यांनी एक स्टेप कमी केल्यामुळे थोडा गोंधळ वाटतोय. 200 इंटू 20 2 2 जा 4000 2 2 जा 4 आणि इथे झालं 4000. आता हा जो इकडे किती आहे हे पूर्ण कुठे लिहिलेलं आहे इथे लिहिलेलं आहे 1000 मायनस 10t. आता हा 1000 मायनस 10t आहे तर मग हा 1000 तिकडे जाताना हा 1000 जो आहे तो तिकडे जाताना याला प्लस येतं इकडे जाताना मायनस झालं. ओके, हॅलो हां दादा लेक्चरमध्ये मी करते तुम्हाला फोन 15 मिनिटात करते 5-1 मिनिटात नाही तर हां. हे बघा तुम्हाला करूनच दाखवावं लागेल समजतंय की नाही. हां हे बघा इकडे ही साईड असं समजा की इथे लिहिलेली आहे. हां चला आता आपण हे करूया. इथे घ्या मायनस 10t तसाच हा इकडे प्लस येतो तो पण इकडे येताना 200t इज इक्वल टू इकडे पण घेताना मायनस 400 4000 तसाच हा इकडे प्लस 1000 आहे तर इथे मायनस 1000. ओके, ते झाल्यानंतर ओके मग आता इथे बघा की 200 मायनस मायनस इथे काय येईल ॲडिशन येईल आणि मायनसची साईन म्हणजे इथे येईल मायनस 210t इज इक्वल टू मायनस मायनस पुन्हा ॲडिशन होईल आणि मायनस 5000. आता बघा दोन्हीकडे मायनस असेल तर मायनस मायनस कट म्हणजे इथे आन्सर आला आपलं 200t इज इक्वल टू 5000. अशा पद्धतीने हे आपण केलं. मग t इज इक्वल टू जर 5000 डिवायडेड बाय 210 केलं तर 0 0 कट होईल आणि 21ने तुम्ही 500ला जर डिवाइड केलं तर त्याचं आन्सर येतं 23.80 डिग्री सेल्सिअस. करून बघा म्हणजे याला तुम्ही 5000 डिवायडेड बाय 210 हा 0 गेला हा 0 केला याला डिवाइड केलं 23
0.80 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने याचं जेव्हा तुम्ही भागाकार करता तेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं. ओके, तर चला आता आपण थर्ड सम घेऊया. एकच सम आहे एवढं. इफ 80 ग्राम स्टीम ऑफ टेम्परेचर 97, आता स्टीम ऑफ टेम्परेचर 97 डिग्री Celsius is released on an ice slab of temperature 0 degree Celsius. How much ice will melt? How much energy will be transferred to the ice when the steam will be transformed to water? Okay. म्हणजे काय केलं की 0 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या बर्फाच्या एक मोठी लादी आहे. लादीवर किती तापमानाची 97 डिग्री सेल्सिअस तापमानाची 80 ग्रॅम पाण्याची त्याच्यावर वाफ सोडली बरं का. 80 ग्रॅम वजनाचं जे पाणी आहे त्या पाण्याची 97 डिग्रीची वाफ जी आहे ती या बर्फाच्या लादीवर सोडली. तर 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचा किती बर्फ वितळेल. मग आता तो किती बर्फ वितळेल ते सांगायचंय. आणि वाफेचे पाण्यात रूपांतरण होताना जेव्हा वाफ आहे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होत आहे तर किती उष्णता बर्फाला दिली जाईल हे शोधायचं आहे. तर आता आपल्याला इथे लॅटंट हीटची गरज आहे. अप्रकट उष्मा म्हणजेच काय लॅटंट हीट. मग आता बर्फ वितळण्याचा लॅटंट हीट किती आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. ओके, लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस. मग एल मेल्ट म्हणजे काय लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस ती किती आहे 80 कॅलरी ग्रॅम. आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर म्हणजे एल वेप म्हणजे 540 कॅलरी ग्राम. ओके, हे आपल्याला गिवन आहे. ओके, त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये हे ऑलरेडी याचा पण चार्ट होता, तुम्ही तो चार्ट बघून घ्या लेसनमध्ये, ते आपल्याला दिलं गेलेलं आहे. आता पुढे दिलेली माहिती ही आपल्याला माहिती आहे. ओके, मग आता यांनी इथे दिलेलंच आहे डायरेक्ट क्वेश्चनमध्ये पण. आता आपल्याला हे काय 97 डिग्री ही वाफ आहे पाण्याची म्हणजे टेम्परेचर आहे कोणाचं टेम्परेचर ऑफ स्टीमचं टेम्परेचर किती आहे 97 डिग्री. पाण्याचं वजन किती आहे हे बघा. टेम्परेचर ऑफ आईस पण पहिले पाण्याचं वजन किती आहे मास ऑफ स्टीम म्हणजे 80 ग्राम. ओके, इथे बघा वाफेचे वस्तुमान म्हणजे त्याचा जर मास काढायचा असेल ना ती 80 ग्राम एवढं आहे. आणि जो आईस आहे म्हणजे बर्फ आहे त्याचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, 0 डिग्री सेल्सिअस. तर चला आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. मग आता 97 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू एम इंटू एल. मग एम इंटू एल केलं 80 इंटू 540 हे फर्स्ट. ओके, म्हणजे आता तुम्ही इथे बघू शकता 97 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वाफेचे 97 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची बाहेर निघालेली उष्णता. म्हणजे इथे आपल्याला पहिले जे त्यांनी विचारलंय की किती उष्णता बाहेर निघते तो जो आहे त्याच्यावर जेव्हा आपण तो आईसचा जो स्लॅब आहे 0 डिग्री सेल्सिअसचा त्याच्यावर आपण वाफ सोडली आहे तर तो किती उष्णता घेतोय हे आपल्याला काढायचं असेल तर 80 इंटू 540 हे आपलं पहिलं आलं एम इंटू एल. नंतर त्यांनी आता जर उष्णता ग्रहण करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कसलं सूत्र लागतं की मग आपण एम इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी. ओके, हे असं लिहिलं तरी चालतं. ओके, मग एम म्हणजे किती आहे 80 मास, सी किती आहे 1 आणि डेल्टा टी किती आहे 97 - 0. ओके, कारण इथे 97 वाफ सोडली आहे आणि त्याच्यातून 0 डिग्री आपण मायनस केली. ओके, मग हे झालं इक्वेशन 2. ओके, तिसरं आता की त्या आपल्याला हे शोधायचं आहे
की बर्फाला मिळालेली उष्णता म्हणजे टोटल हीट गेन बाय आईस मग किती आहे, मग ती काढायची असेल तर मग आपल्याला म्हणजे हा आपला झाला Q, हा आपला Q1 आणि हा आपला Q2. ओके, हे आपल्याला काढायचं आहे. मग हा प्लस हा काढायचा आपल्याला, हे बघा हे. मग आता 80 आणि यातला 80 कॉमन काढला आपण, तो बाहेर आला. हां, म्हणजे इथे कोण उरलं 540 प्लस 97, कारण त्याच्यातून मायनस केलं की 0 मायनस केला की 97च उरतो. म्हणजे 540 प्लस 97 या दोघांचे ॲडिशन 637 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं एवढं. तर 50960 कॅलरी एवढी उष्णता बर्फ वितळण्यासाठी लागलेली आहे किंवा त्यांनी तेवढी उष्णता ग्रहण केलेली आहे. तर कळलं का एवढं नक्की? म्हणजेच एम बर्फ म्हणजे एम जो आईस आहे, मास ऑफ आईस, ओके, इतक्या वस्तुमानाच्या बर्फाचे वरील उष्णतेने 0 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर झाल्यास, वेट अ मिनिट, तर आता जो बर्फ आहे, ओके, त्या बर्फाचं काय झालं, मास एवढं दिलेलं आहे, एवढ्याचं रूपांतर 0 डिग्रीमध्ये तापमानाच्या पाण्यामध्ये रूपांतर झालं. तर मग आपल्याला असं काढायचं की त्या बर्फाला किती जेवढी उष्णता लागली तेवढीच त्या वाफेने पण गमावलेली उष्णता असणार आहे. ओके, म्हणजे सम मास ऑफ द आईस एम आईस विल मेल्ट ड्यू टू दिस हीट गेन बाय आईस. देन मग आता याच्यामध्ये बघा एम म्हणजे आईस, मास ऑफ आईस इंटू मेल्टेड जे ते आईस आहे किंवा वॉटरचं पाणी झालेलं आहे, बर्फाचं पाणी झालेलं आहे, त्याची लॅटेंट हीट इज इक्वल टू 50960. ही आता आपण काढली ना ती. मग आता याच्यामध्ये जर मेल्टेडची आईस जो मेल्ट होण्यासाठी किती हीट लागली ते काढायचं असेल तर हा इकडे डिवायडेड बाय 80 केलं का 637 ग्रॅम. म्हणजे आईसचं जे मास होतं ते आपल्याला काढायचं होतं, ते आलं 637 ग्रॅम. एवढं आपल्याला त्याचं आईस म्हणजे एवढं आईस जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. म्हणजे तेवढा जो बर्फ आहे तो वितळलेला आहे. हा जो बर्फ आहे हा बर्फ वितळलेला आहे 637 ग्रॅम. आणि पाण्याचे रूपांतर होताना त्यांनी किती हीट घेतली, 50960. म्हणजे एवढी त्यांनी कॅलरी उष्णता बर्फाला दिली. अशा पद्धतीने हे सम्स आपण संपवले आहे. थँक्यू व्हेरी मच.